हे दृश्य आपण सध्या बघतोय. अगदी अनोखा असा हा कार्यक्रम असतो. काटेवाडीमध्ये हा मेंढ्यांचं रिंगण सध्या पार पडतंय. आपण बघतोय मोठ्या संख्येने खरं तर वारकरी इकडे उपस्थित आहेत. विठुरामाचा गजर या ठिकाणी सुरू आहे. मात्र यातलं वैशिष्ट्य म्हणजे इकडे जे रिंगण पार पडतंय या रिंगणामध्ये मेंढ्यांनी सहभाग घेतलेला असतो. मेंढ्यांचंही रिंगण असतं आणि अतिशय विलोभनीय, अतिशय देखणा असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. काटेवाडीमधून ही सगळी आपण थेट दृश्य बघतोय. आपण बघतो या दृश्यांमध्ये मेंढ्यांचं रिंगण सध्या पार पडतंय. अगदी आपल्या बाळाला उचलल्याप्रमाणे खांद्यावरती या मेंढीला उचललेल्या या मेंढपाळाने आपण बघतोय आणि सुंदर हा सोहळा आता पार पडतोय. आणि जशी ओढ विठ्ठलाची वारकऱ्यांना असते तशीच मेंढ्यांमध्ये सुद्धा हेच आपल्याला बघायला मिळतंय. या रिंगणामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या मेंढ्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. पालखी हळूहळू मार्गस्थ होते. मात्र याच वेळेला जे याचं वैशिष्ट्य असतं ते रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा बघण्यासाठी सुद्धा अनेक लोक या ठिकाणी आलेले असतात आणि रिंगण सोहळ्यामध्ये आता आपण सध्या बघतोय या मेंढ्यांनी सहभाग केला आणि मेंढ्यांचं हे रिंगण सध्या पार पडतंय. वारीचा सगळा आनंद सोहळा पार पडत असताना अगदी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विठ्ठल असतो आणि तोच विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी हे सगळे वारकरी एकत्र येतात. मात्र या सगळ्या वारकऱ्यांमध्ये या मेंढ्यांचं रिंगण हे सुद्धा आजचं खरं तर वैशिष्ट्य आहे. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य आपण बघतोय. पादुकांना स्पर्श करायला मिळावा, दर्शन मिळावं यासाठी वारकरी अगदी धडपडताना दिसत आहेत. कुठेतरी एक झलक मिळावी यासाठी सगळे वारकरी या ठिकाणी आपल्याला जमलेले दिसत आहेत. आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा ही पालखी आता मार्गस्थ होते. या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी खरं तर इकडे सगळे आलेले असतात. विठ्ठलाचे भक्त आहेत. आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी विठुरामाचा गजर करत हे सगळे वारकरी हा सगळा मार्गक्रमण करतात आणि पंढरीच्या दिशेने हळूहळू आता झेपावू लागलेले. आणि या ठिकाणी या वारकऱ्यांचा उत्साह आपण बघतोय अगदी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आहे तसा आहे तो किंबहुना वाढतच गेलेला उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. विठुरामाचा गजर करत हे सगळे वारकरी हळूहळू पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. एकीकडे आपण बघितलं मेंढ्यांचं रिंगण पार पडलेलं आहे आणि या रिंगणानंतर पालखी पुन्हा एकदा मार्गस्थ झालेली आहे. खरं तर वारीतला प्रत्येक क्षण हा काहीतरी नवा असतो. तो नव्याने काहीतरी देऊन जात असतो. कुठल्या ना कुठल्या रूपाने विठ्ठल आपल्या समोर येत असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि याचीच अनुभूती घेण्यासाठी हे हजारो लाखो वारकरी हे सगळे एकत्र आलेले असतात. वर्षभर ज्या क्षणाची प्रतीक्षा असते ते म्हणजे आपल्या लाडक्या विठ्ठलाला जाऊन भेटणं आणि या विठ्ठलाला भेटण्यासाठीचा हा सगळा प्रवास, हाच सगळा खटाटोप आपण बघतोय. काटेवाडीमधली सगळी दृश्य आहेत. काटेवाडीमध्ये पालखी दाखल झालेली आणि या दर्शन घेण्यासाठी, पादुकांना स्पर्श करण्यासाठी हे सगळे वारकरी आपल्याला पालखीच्या आजूबाजूला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा दृश्य आपण बघूया. अतिशय सुंदर पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने या सगळ्या मेंढ्या आलेल्या आहेत आणि रिंगण या ठिकाणी पार पडतंय. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास ही दृश्य आपण दाखवतोय. खरं तर प्रत्येकाने अनुभवावं, प्रत्येकाने तिकडे जावं असा हा सोहळा असतो. मात्र कामानिमित्ताने आपल्याला जायला मिळत नाही. मात्र न्यूज 18 लोकमत ही सगळी आत्ताची दृश्य, ही लाईव्ह दृश्य आपण सध्या बघतोय. जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. जितेंद्र, आपण बघतोय वारकऱ्यांमध्ये तर कमालीचा उत्साह आहे. मात्र आता मेंढ्यांचं रिंगण सुद्धा पार पडतंय. अमित, आपण बघितलंय की जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पंढरपूरकडे प्रस्थान करतोय आणि काटेवाडी येथे हे मेंढ्यांचं पहिलं गोल रिंगण पार पडतंय. आपण पाहिले की यापूर्वी धनगर समाजांच्या हे जे मेंढ्या आहेत या मेंढ्या आजारी पडून कळपची कळप या मेंढ्यांचा मृत्यू व्हायचा आणि अशाच वेळी एका
पालखी मार्गस्थ होताना एका धनगर समाजाच्या बांधवांनी या तुकोबांच्या पालखीला साकडं घातलं की आमच्या ज्या जे मेंढ्या आहेत त्यांच्यावर जे आरोग्य चांगलं राहावं, सुदृढ राहावं आणि म्हणून त्यांनी साकडं घालून या तुकोबांच्या पालखीला रिंगण सोहळा त्यापासून सुरू केला होता आणि आतापर्यंत ही प्रथा चालूच राहिलेले. काटेवाडीमध्ये पालखी विसावल्यानंतर नंतर या दिशेनं जात असताना पालखी रथामध्ये ठेवली जाते आणि जे काटेवाडीचं बस स्थानक आहे या बस स्थानकासमोर हे मेंढ्यांचं रिंगण त्या ठिकाणी पार पडतं. मेंढ्यांबरोबर जी सोबत गायी असतील, शेळ्या असतील, हे सर्व या रिंगणामध्ये सहभाग होतात आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण आजूबाजूचे राज्यातील भाविक भक्त तर असतातच, शिवाय राज्यभरातून या ठिकाणी आलेले भाविक या रिंगण सोहळा पाहण्यासाठी अचुकलेले असतात आणि साधारणतः 10 ते 12 मिनिटाचा हा रिंगण सोहळा पार पडतो आणि पालखी पुढे संचेच्या दिशेने मार्गस्थ होते. निश्चितच खरंच विलोभनीय दृश्य आपल्याला बघायला मिळते. आपण सध्या 2 दृश्य बघतो, एकीकडे जगन्नाथपुरीची दृश्य आहे तर दुसरीकडे आपल्या वारीची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय दोन्हीकडे जर बघितलं तर विलोभनीय दृश्य आपल्याला बघायला मिळतात. वारीमध्ये उत्साह कमालीचा आहे, वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे आणि त्या ठिकाणीच मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडतंय. तर दुसरीकडे आपण ही पुरीमधली जी दृश्य बघतोय या ठिकाणी ओडिशात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे. तिकडे सुद्धा प्रसिद्ध, अगदी जगभरामध्ये प्रसिद्ध असा हा जगन्नाथ यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा भाविक मोठ्या भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्हीकडे प्रचंड गर्दी आहे, मात्र दोन्हीकडची एक गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल की दोन्हीकडे तितकी शिस्त सुद्धा बघायला मिळते. वारीमध्ये आपण बघतो इकडे काटेवाडीमधली सगळी दृश्य आहेत. काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं रिंगण पार पडतंय. आपण बघतो रिंगणामध्ये अनेक वारकरी सहभागी होत असतात, मात्र यावेळेला जे आपण रिंगण बघतोय ते मेंढ्यांचं आहे. अगदी मेंढ्यांना सुद्धा आपल्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं आणि त्यासाठी गोल रिंगण इकडे केलं जात आहे. तर दुसरीकडे जगन्नाथ यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि जगन्नाथ यात्रेमध्ये सुद्धा भाविकांचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. जगभरामध्ये खरं तर याची ख्याती आहे आणि सगळी दोन्ही थेट दृश्य आपण बघतोय. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. 5 जुलैला त्रिभाषा धोरणाविरोधात मनसे आणि ठाकरेंचा एकत्र मोर्चा. ठाकरे बंधूंचा एकत्र आणि एकच मोर्चा निघेल. संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा. राज ठाकरेंशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते 5 तारीख ठरली. संयुक्त मोर्चा काढण्यावर संजय राऊतांनी केलं स्पष्ट. ठाकरे बंधू मनाने एकत्र आलेलेच आहेत. मराठीच्या प्रश्नावर आणखीन एकत्र आहोत. मुंबई आणि मराठी माणसासाठी लढावं लागेल, संजय राऊतांचं सूचक विधान. मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनांसाठी अत्यंत आनंददायी क्षण असेल. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर रोहित पवारांचं ट्विट. मनसे नेते बाळा नांदगावकरांचा काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना फोन. त्रिभाषा धोरणाविरोधातल्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. तर प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊन विजय वडेट्टीवारांची माहिती. 1ली ते 4थी पर्यंत त्रिभाषा सक्ती करणं योग्य नाही, तिथे मातृभाषा महत्वाची. तर 5वी नंतर हिंदी शिकण्यास हरकत नाही, शरद पवारांचं महत्वाचं विधान. नाशिकमध्ये शिवसेना उभाटाला आणखीन एक धक्का. महानगर प्रमुख विलास शिंदे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार. रविवारी पक्षप्रवेश होण्याची शक्यता. आणि अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान हत्ती उधळला. माहुताचं हत्तीवरचं नियंत्रण प्रस्थापित करताना झाली दमछाक. उपस्थित लोकांची पळापळ.